हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 बुद्धिमत्ता या भागातील घटक. आज आपण नवीन घटक सुरू करणार आहोत. घटक क्रमांक 4 म्हणजे धडा क्रमांक 4 क्रम ओळखणे. हा आपला व्हिडिओ क्रमांक 12 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण घटक 3 समसंबंध आणि यावर असणारे 4 उपघटक पाहिले आणि त्यावर असणारे बरेचसे प्रश्न आपण व्यवस्थित समजून आणि सोडून घेतली. मग आजच्या घटकामध्ये सुद्धा आपल्याला क्रम ओळखणे एक संख्या मालिका म्हणजे यामध्ये सुद्धा 4 टॉपिक आहे. त्यामध्ये आपण आज पहिला घटक पाहणार आहोत संख्या मालिका. हा अत्यंत महत्वाचा घटक आज आपण शिकणार आहोत. या प्रकारच्या प्रश्नामध्ये दिलेल्या संख्यांच्या मालिकेत पॅटर्न ओळखून पुढील संख्या शोधायची असते. म्हणजे आपल्याला 4-5 संख्या देतील आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतील. मग त्या संख्यामध्ये काय लॉजिक आहे, त्याच्या एकमेकांशी काय संबंध आहे, तो संबंध ओळखून पुढची संख्या आपल्याला शोधायची आहे. आज आपण शिकणार आहोत संख्या मालिकेत पॅटर्न कसा ओळखायचा, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचा वापर, वर्ग म्हणजे स्क्वेअर नंबर, घन म्हणजे क्यूब नंबर, मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर यांचा उपयोग कसा करायचा, सोप्या ट्रिक्स वापरून प्रश्न जलद सोडवण्याची पद्धत. मग आज आपण प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित समजून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. प्रत्येक क्वेश्चन तुम्ही समजून घ्या, सोडवा स्वतः आणि होमवर्कला सुद्धा तुम्हाला क्वेश्चन मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग क्रम ओळखणे यामध्ये सुद्धा आपल्याला 4 उपघटक पाहिजे. संख्या मालिका, आकृती मालिका, चिन्ह मालिका आणि मालिकेत न बसणारे चुकीचे पद. यातील पहिला घटक आपण आज पाहणार आहे क्रम ओळखणे एक संख्या मालिका. या उपघटकातील प्रश्नात विशिष्ट क्रमाने येणाऱ्या संख्या दिलेल्या असतात. या संख्यांच्या शेवटच्या किंवा अन्य पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह असते. दिलेल्या मालिकेतील शेजारील 2 संख्यामधील असलेला विशिष्ट संबंध किंवा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची असते. आता यामध्ये महत्वाचे मुद्दे काय आहे, म्हणजे कुठकुठले घटक आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. पहा, संख्येवरील प्रश्न अचूक आणि वेगळा सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना संख्याचे प्रकार माहित असणे आवश्यक आहे. मालिकेतील संख्या क्रमावार वर्ग संख्या, घनसंख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या आहेत का ते पहा. मालिकेतील शेजारील संख्यामधील फरक किंवा पट पहा. शेजारच्या संख्येतील बेरीज गुणाकार भागाकार म्हणजेच पुढील संख्या आहे का ते पहा. संख्यामधील अंकांची बेरीज, अंकांचा गुणाकार, अंकांची वजाबाकी पुढील संख्येत मिळवली किंवा कमी केली आहे का ते पहा. मालिकेतील संख्या एका पाड्यातील क्रमवार संख्या आहेत का ते पहा. अपूर्णांकामध्ये अंश व छेद यांची तुलना करा आणि त्यातील संबंध शोधा. संख्यामधील अंकांची बेरीज वजाबाकी गुणाकार करून नवीन मालिका तयार करा. आणि संख्याच्या पहिल्या अंकामध्ये चढता उतरता क्रम आहे का ते पहा. याप्रमाणे दुसऱ्या व तिसऱ्या अंकामध्येही करा. मग एवढे सारे घटक आपल्याला माहित पाहिजे तर आपण हे प्रश्न पटकन सोडू शकतो. चला मग आता आपण नमुना प्रश्नामध्ये दिलेला पहिला प्रश्न सोडू. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा घटक आहे. पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आणि या घटकावर एक प्रश्न हमखास असणार म्हणजे असणार आहे. 12, 16, 20, 24 सरळ सरळ त्यांच्यातला फरक काढायचा. 12 नंतर 16 आले म्हणजे त्याच्यामध्ये 4 मिळवले. 16 नंतर 20 आला म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा 4 मिळवले. 20 नंतर 24 आला म्हणजे 4 मिळवले. म्हणजे पुढचा सुद्धा पॅटर्न काय असणार आहे, अधिक 4 केल्यावर. मग 24 मध्ये 4 मिळवले म्हणजे आपल्याला उत्तर किती मिळणार आहे, 28. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. सगळ्यात सोपी ट्रिक हे त्यांच्यामध्ये फरक कितीचा आहे ते पाहायचं. दुसरा प्रश्न आपण पाहू. पहा, 3, 8, 18 आणि 38 खूप मोठा फरक आहे. मग इथं लॉजिक काय लागतो पहा. 3 चा दुप्पट केला, पहा बरं इथं लिहितो बरं का मी, 18 आणि 38. 3 चा दुप्पट केला, 3 दुने 6 आणि त्याच्यामध्ये 2 मिळवले. 8 चा दुप्पट केला, 8 दुने 16 आणि त्याच्यामध्ये 2 मिळवले तर 18 मिळाला. 18 चा दुप्पट करा,
36 आणि 36 मध्ये 2 मिळवा. तसंच 38चं दुप्पट करा. 38 गुणिले 2 किती होणार आहे? 76. लगेच 76 उत्तर घेऊ नका, पण अधिक 2 पण करायचं असतं आपल्याला, त्याच्यामध्ये 2 मिळवा म्हणजे 78. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. येतं का लक्षात? हेच पाहायचंय फरक किती किंवा पटीत आहे. कधी फरक आणि म्हणजे बेरीज आणि गुणाकार पण असू शकतो, गुणाकार वजाबाकी सुद्धा असू शकते. तिसरा प्रश्न आपण पाहू. 7, 3, 10, 9, 19, 27, 16. आता या मालिका पहा. मालिका म्हणजे काय? ही सिक्वेन्स. मोठी संख्या, छोटी संख्या, मोठी संख्या, छोटी संख्या. ज्यावेळेस असा पॅटर्न असतो ना, त्यावेळेस एकाआड एक सोडून तिथं काय संबंध आहे ते पाहायचं. म्हणजे 7, 10, 13 आणि 16 मध्ये काय संबंध आहे? 3 3 वाढवले. 7 ला 3 मिळवले तर 10, 10 मध्ये 3 मिळवले 13, 13 मध्ये 3 मिळवले तर 16. आणि वरती काय पहा? 3, 9, 27. 3चा गुणाकार 3 बरोबर केला तर 9, 9चा गुणाकार 3 बरोबर केला तर 27. आणि पुढची संख्या आपल्याला शोधायची, म्हणजे याच्या नंतर अल्टर मध्ये मग 27 त्रिक 81. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. ज्यावेळेस असं लहान मोठी संख्या असली का एकाआड एक तिथं संबंध पाहायचा काय आहे. चौथा प्रश्न पाहू. हा अपूर्णांकावर आहे. खूप सोपा आहे अपूर्णांक. सगळ्यांचा डिनॉमिनेटर म्हणजेच छेद किती आहे? 8. म्हणजे आपल्या उत्तराचा पण छेद किती असणार आहे? 8. पर्यायमध्ये सर्वांमध्ये 8 8 आहे. जर एकच असतं तर आपण पटकन तोच उत्तर घेतला असता. बर, वरती काय पहा? 7, 11, 13. 13 नंतर 15 ने आला, 17 आला. आणि 7, 11, 13, 17 ही काय मूळ संख्या आहे. आणि 17 नंतरची मूळ संख्या कोणती असते? 19. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 19/8. पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात? पुढे पहा आता. रोमन नंबर्स दिलेले आपल्याला. ही किती बरं? 3. ही किती आहे? 6, 9, 12. काय वाटतं तुम्हाला? 3चा पाड आहे का नाही? 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15. 15 काय असतं आपलं? XV. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. खूप सोपे. फक्त तुम्हाला संख्या प्लस मायनस गुणाकार भागाकार पटकन जमायला पाहिजे. पुढचा प्रश्न आपण पाहू. 6 नंबरचा प्रश्न पहा. 3, 6, 10, 15 काय रिलेशन आहे पहा. 3, 6, 10, 15 एकदम सोपा. त्यांच्यामध्ये फरक काढा. 3 मध्ये किती मिळालं तर 6 मिळाला? 3. 6 मध्ये किती मिळालं तर 10 मिळाला? 10 प्लस 4 4 मिळवले. 10 मध्ये किती मिळवले? 5 मिळवले. मग 3 मिळवले, 4 मिळवले, 5 मिळवले. आता किती मिळवा लागेल? 6 मिळवा ना. 15 मध्ये 6 मिळवा, 21 उत्तर मिळणार आहे. पर्याय क्रमांक 3. येतं लक्षात? आता आपण सरावसाठी दिलेले प्रश्न पाहू. स्वाध्याय 4.1. पहिला प्रश्न आहे 46, 38, 30, 22 आणि पुढची संख्या काय असेल? काय लॉजिक लागतो तुम्हाला इथं? पहा, मी पेपरवर सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. 46, 38, 30 आणि 22 यातील फरक काढू आपण. किती कमी झाले बरं हे? 8 कमी झाले. बरोबर आहे की नाही? 46 मधून 8 काढले, 38 मिळाला. 38 चे 30 झाले, म्हणजे याच्यातून सुद्धा 8 काढले. 30 मधून 8 वजा केले, 22 मिळालं. याचा अर्थ आता 22 मधून सुद्धा आपल्याला 8 वजा करायचे. मग उत्तर काय मिळेल सांगा बरं मला? किती मिळेल उत्तर? किती मिळेल? 14. किती मिळेल? 14. कुठं आहे पहा बरं? पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे 14. दुसरा प्रश्न आपण पाहू. 13, 17, 19, 23. जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं, 13 ही मूळ संख्या आहे, 17 सुद्धा मूळ संख्या आहे. जर फरक कमी जादा वाटला का मूळ संख्या संयुक्त संख्या पाहिजे तिथं. 19 सुद्धा मूळ संख्या आहे, 23 सुद्धा मूळ संख्या आहे. आणि 23 नंतरची मूळ संख्या कोण असते? 31 का 29? आता मला पण कन्फ्युज झालं, पटकन उत्तर मी 31 घेतला. कोणती आहे? 29. कोणती आहे? 29. पर्याय क्रमांक 1. प्राईम नंबर 29 ही मूळ संख्या आहे ना, कोणाच्या पाड्यामध्ये येत नाही ते स्वतःला सोडून. 3 नंबरचा प्रश्न पाहू. 10, 15, 30, 45. 10, 15, 30, 45 काय वाटतं तुम्हाला? आता व्यवस्थित पहा. 10, 15, 30 आणि 45. मग काय उत्तर असेल बरं इथं? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे हे 5 नी भाग जाणारी संख्या आहे, बरोबर नाही? मग हे सर्वजणच 5 नी भाग जाणारे आहे.
मग लॉजिक काय लागेल मला सांगा बरं तुम्ही आता. 10 मध्ये 5 मिळवले तर 15. बरं 5 मिळवले. 15 मध्ये 15 मिळवले तर 30. 30 मध्ये 15 मिळवले तर 45. याच्यामध्ये जर आपण 15च मिळवले तर उत्तर किती मिळणार आहे आपल्याला? 60. किती मिळणार आहे? 60. म्हणजेच काय असणार आपलं उत्तर. पण हा लॉजिक पण बरोबर आहे, आपल्याला पाहावं लागेल, बरोबर की नाही. मग इथं जर आपण पाहिलं तर काय होतं पहा, इथं 15 मिळतात पण इथं 5च मिळतं, म्हणजे हा लॉजिक चालणार नाही. बरं दुसरा लॉजिक चेक करू. 10, 15, 30, 45. 10, 15, 30, 45. ओके. आता इथं जर आपण व्यवस्थित पाहिलं तर पहा 10 एक 10, म्हणजे आता तुम्हाला ते पॉइंट मध्ये कळणार नाही, पण आता म्हणजे पहा 10चा दीडपट किती होतो? 15, म्हणजे 1.5 ने त्याला गुणलं गेलं. 1.5 म्हणजे दीड, त्याचा दीडपट. 10चा एक पट 10 असतो, दीडपट म्हणजे 10 आणि अधिक 5 करा 15, बरोबर की नाही. मग त्याचा दीडपट किती असतो? म्हणजे त्याला दीडने जर आपण गुणलं तर 15 मिळतो. 15चा दुप्पट 30 आहे, म्हणजे गुणिले 2. 30चा दीडपट गुणिले दीड जर केलं 1.5 तर 45 मिळतो. आता दीडपट, दोन दुप्पट, दीडपट आणि दुप्पट, आणि 45चा दुप्पट किती असतो? 90. पर्याय क्रमांक किती उत्तर असेल मग? 90, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. हाच बरोबर लॉजिक. चौथा प्रश्न आपण पाहू. 1, 8, 27, 64 जर व्यवस्थित तुम्ही जर ऑब्झर्व केलं, 1 हा 1चा वर्ग आहे किंवा 1चा घन आहे. 8 हा 2चा घन, 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64 आणि 5चा घन किती असतो? 125. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. पाचवा प्रश्न आपण पाहू. 2/19, 6/15, 10/11, 14/7. फक्त एकतर तुम्ही न्यूमरेटर म्हणजे अंश बघा किंवा छेद बघा. आता पहा 2, 4 म्हणजे 6, 4 मिळवले. 6 मध्ये 4 मिळवा 10. 10 मध्ये 4 मिळवा 14. 14 मध्ये 4 मिळवा 18. अंशस्थानी 18 कुठे आहे पहा बरं. जास्त म्हणजे इथं आपल्याला छेद पाहायची गरजच नाहीये. 18 एकच पर्यायामध्ये आला, पर्याय क्रमांक 1. जर इथं पण 18 आला असता आपण कमी 19, 15, 11, 7 इथं 3 आला असता. मग एक आड एक सोडून मूळ संख्या आहे तिथं खाली. ठीक आहे. 6वा प्रश्न पहा. 4, 8, 12, 20. काय वाटतं तुम्हाला? पहा 4, 8, 12, 20 क्वेश्चन मार्क. आता 4 मध्ये 4 मिळवले, 8 मध्ये 4 मिळवले, 12 सॉरी इथं 20 आहे. 20 एक मिनिट चुकून 30 लिहिलं आहे, 20 आहे. हा पहा बरं का, आता 4 मध्ये 4 मिळवले तर 8, 8 मध्ये 4 मिळवले तर 12, 12 मध्ये किती मिळवले तर 20 मिळणार आहे 8. म्हणजे आता परत मग 8 मिळवा, 20 आणि 8 किती होणार आहे? 28. पण ऑप्शन मध्ये 28च नाहीये. ऑप्शन मध्ये 28 नाहीये, म्हणजे लॉजिक दुसरा लागेल आता. म्हणजे हा लॉजिक चालणार नाही. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं असा लॉजिक लागणार नाहीये, पण एक लॉजिक असा लागतो, तुम्हाला सोडून दाखवतो मी. 4, 8, 12, 20. 4, 8, 12, 20. पहा हे 4 मिळवलेले, याच्या सुद्धा किती मिळवले? 4 मिळवले. 12 मध्ये 8 मिळवले, म्हणजे पहा 4 मिळवले, 8 मिळवले, 4 1 4, 4 2 8, 4 3 12. आता 12 मिळवलं किती मिळेल आपली इथं? 32. 20 मध्ये 12 मिळवलं किती उत्तर मिळेल? 32. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. आता 7वा प्रश्न पहा कसा आहे. 16, 23, 28, 38, 49, 62, 70. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा थोडा किचकट टाईपचा आहे. एक नवीन पॅटर्न तुम्हाला शिकायला मिळेल ह्या प्रश्नावर. पहा 16 मध्ये कोणते अंक वापरले? 1 आणि 6. या दोघांची बेरीज करा, किती होणार आहे? 7. म्हणजे याच्यामध्ये 7 मिळवले तर 23 मिळणार आहे. पहा म्हणजे मागच्या संख्याच्या अंकांची बेरीज तेवढी मिळवायची त्या संख्येमध्ये. 23 मध्ये अंकांची बेरीज करा, किती होणार आहे? 5. 5 मिळवा. 23 आणि 5 28. 8 आणि 2 किती झाले? 10. याच्यामध्ये 10 मिळवा. 28 आणि 10 38. 8 आणि 3 11. याच्यामध्ये 11 मिळवा. 49. 49. 9 आणि 4 13. 13 मिळवा याच्यामध्ये 13. 13 मिळवा किती आलं? 62. 62 मध्ये 6 आणि 2 8 मिळवा. किती मिळालं? 70.
70 मध्ये 7 अधिक 0 7च होणार आहे. 70 मध्ये 7 मिळवा 77 उत्तर मिळणार आहे. पर्याय क्रमांक किती? 1 उत्तर असेल 77. 8 नंबरचा प्रश्न पाहू. 10, 12, 15, 20 आणि क्वेश्चन मार्क. काय असेल बरं? 10, 12, 15, 20. आता 10 मध्ये 2 मिळवले 12. पहा बरं का, एकदम फरक काढायचा सगळ्यात सोपं आहे. मग नाही जमलं फरक काढायचा. किती पडले? कितीचा फरक आहे? 2चा. 10 मध्ये 2 मिळवले किती मिळाले? 12. 12 मध्ये 3 मिळवले किती मिळाले? 15. 15 मध्ये 5 मिळवले किती मिळाले? 20. 2, 3, 5 हे काय? मूळ संख्या, प्राईम नंबर. पुढचा प्राईम नंबर किती आहे? 7. मग 7 मिळवा. 20 आणि 7 किती होणार आहे? 27. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. येतं लक्षात? 9वा प्रश्न पहा. 144, 128, 112 आणि 96. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर हे 16च्या पट्टीतली संख्या आहे. 16 गुणिले 9 144, 16 गुणिले 8 128, 16 गुणिले 7 112, 16 गुणिले 6 96 आणि पुढची संख्या काय असणार आहे? 16 गुणिले 5 किती होणार आहे? 80. पर्याय क्रमांक 2. येतं का लक्षात? 10वा प्रश्न आपण पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोप्या पद्धतीने आपण सोडवतो. मग आता तुमचं पण काम काय आहे? आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पटकन आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा तुम्ही. शॉर्टकट नका पाहत जाऊ व्हिडिओ. 83, 74, 65, 56. आता याचे ना एकक स्थानी पहा. 3, 4, 5, 6. आता किती? 7. दशक स्थान पाहता. 8, 7, 6, 5 आणि आता काय? 4. 47. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. आहे की नाही सोपं? 10, 17, 27, 37. काय येईल बरं? आता पहा. 10, 17, 26, 37. 10 मध्ये किती मिळवले? 7 मिळवले. बरं, अगोदर आपण फरक काढून घेऊ. 7 मध्ये किती मिळवले? 9 मिळवले. 9 मध्ये किती मिळवले? 11 मिळवले. जे 7 मिळवले. विषम संख्या, विषम संख्या, विषम संख्या. 7, 9, 11. आता किती मिळवा? 13 मिळवा. 13 आणि 37 मध्ये जर आपण 13 मिळवले तर उत्तर काय मिळेल आपल्याला? 50. पर्याय क्रमांक 2. 12वा प्रश्न पाहू. 33, 63, 57, 87. काय वाटतं तुम्हाला? आता हे 3 भाग जातं याला. 3 7 आणि 5 7. हो पहा, आता 3 भाग जाणारी संख्या आहे म्हणजे येतं पण 3 भाग जाणारी संख्या आहे. किंवा दुसरं लॉजिक असं पहा. 3 आणि 3 बेरीज करा. 6. 6 आणि 3 9. 7 आणि 5 12. 7 आणि 8 15. 3 दुने 6. 3 त्रिक 9. 3 चौक 12. 3 5 15. 3 सक 18. आता अशी संख्या शोधा त्याची बेरीज 18 आहे. 1 अधिक 0 अधिक 1 नाही. नाही. 8 आणि 8 16 17 नाही. 9 9 18. पर्याय क्रमांक 1. 3 निशेष भाग जाणारी संख्या आहे सगळे. 13वा प्रश्न आपण पाहू. 3, 4, 6, 10. काय? 3, 4, 6, 10. फरक काढू. 3, 4, 6, 10. 1 चा फरक आहे. 2 चा फरक आहे. 4 चा फरक आहे. बरं, दुप्पट होतं बा. 1 चे दुप्पट 2, 2 ची दुप्पट 4 आणि 4 ची दुप्पट किती? 8. म्हणजे आता 8 मिळवा. 10 आणि 8 18. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 14वा प्रश्न पाहू. 6, 12, 20, 30. 6, 12, 20, 30. 14वा प्रश्न आहे 6, 12, 20, 30. काय वाटतं तुम्हाला? आता फरक जर काढला तर 6 मिळवले, 8 मिळवले, 10 मिळवले. हो जमेल असं पहा. फरक काढून. फरक तर सगळ्यात बेस्ट आयडिया आहे. 6 मध्ये किती मिळवलं तर 12 आलं? 6 मिळवले. 12 मध्ये किती मिळवलं तर 20 आलं? 8 मिळवले. 20 मध्ये किती मिळवलं तर 30 आलं? 10 मिळवले. म्हणजे 6, 8, 10 म्हणजे आता 12 मिळवा ना. 12 मिळवलं किती झालं? 42. पर्याय क्रमांक 2. किंवा असा सुद्धा होतो पाहतो. त्याला असा दुसरा लॉजिक असा पण लागतो. सांगतो तुम्हाला, माहित असणे पण गरजेचं आहे. पहा 6, 12 किती ते? 6, 12, 20, 30. 6, 12, 20, 30. हा सुद्धा लॉजिक लागतो पहा.
2चा वर्ग अधिक 2, 2चा वर्ग किती असतो 4, 4 अधिक 2 6, 3चा वर्ग अधिक 3, 3चा वर्ग 9, 9 आणि 3 12, 4चा वर्ग अधिक 4, 4चा वर्ग 16, 16 आणि 4 20, 5चा वर्ग 25, 25 मध्ये 5 मिळवा आणि पुढे काय असणार आहे 6चा वर्ग अधिक 6, 6चा वर्ग 36 आणि 36 मध्ये 6 मिळवलं किती मिळालं 42. असा सुद्धा लॉजिक लागतो. तुम्हाला जे सोपं जात तुम्ही ते, पण फरक वाला एकदम बेस्ट ऑप्शन राहतो. पुढे पहा 6, 12, 36 आणि 144. मग काय येईल सांगा बरं आता. पहा 6चा दुप्पट केला, 6 गुणिले 2 12 मिळाला, 12चा तिप्पट केलं तर 36 मिळालं, म्हणजे 3 नी गुणलं तर 36 ला जर 4 नी गुणलं तर 144 मिळतं आणि याला 5 नी गुणा आणि 4 पंचे 20 म्हणजे एकक स्थानी 0 येईल आणि एकक स्थानी 0 असणारी एकच संख्या आहे 720, म्हणजे गुणाकार करायची पण गरज नाही पडली. 16वा प्रश्न पाहू. 13, 17, 25, 32 काय असेल पुढं. काय लॉजिक असेल पहा आता. 13 नंतर 17 आला म्हणजे 3 अधिक 1 4. हा पहा 13 नंतर 17 कस काय आला. यांच्या अंकांची बेरीज करा किती होते 4, म्हणजे 4 मिळवले. आता हे किती झाले 7 आणि 1 8, म्हणजे 8 मिळवा किती मिळणार आहे 25. 5 आणि 2 7, 7 मिळवा किती मिळणार आहे 32 आणि 3 आणि 2 5. आता 5 मिळवा 32 मध्ये 5 मिळालं तर 37. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 17वा प्रश्न पाहू. 8, 27, 64, 125. 2चा क्यूब 8 आहे, 3चा क्यूब 27 आहे, 4चा क्यूब 64, 5चा क्यूब 125 आणि 6चा क्यूब असतो 216. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 18वा प्रश्न पाहू. 3/9, 5/25, 7/49, 9/81. 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81. आता पहा हे 3, 5, 7 विषम संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे 9 नसता आला तिथं. 9 नंतर काय 11, 11चा वर्ग 121, म्हणजे 11 आणि 121. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 19 नंबरचा प्रश्न पाहू. 30, 59, 88, 117. मग 30 मध्ये किती मिळवले तर 59 मिळतात 29. 117 मध्ये सुद्धा 29 मिळवा. मग किती 9 आणि 7 16, 16चे 7 चाले 1 2 आणि 3 आणि 4 146. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 20 नंबरचा प्रश्न पाहू आपण आता. इथं पहा काय आहे 5, त्यानंतर हे किती आहे 10, हे किती आहे 16, हे 20 आणि 3 23, 30 आणि 31. म्हणजे 5 मध्ये 5 मिळवले 10, 10 मध्ये 6 मिळवले 16, 16 मध्ये 7 मिळवले 23, 23 मध्ये 8 मिळवले 31 आणि 31 मध्ये 9 मिळवा किती मिळणार आपल्याला 40. पर्याय क्रमांक आता 40 कसं लिहितो आपण. काय लिहितो LXL लिहितो 40 ला है ना. 40 40 ला XL लिहितात आणि L म्हणजे 50 असतो. 21 नंबरचा प्रश्न पाहू. 6, 12, 27 आणि 55. मग 13 आहे बरं का. 13, 27 आणि 55. मग 6चा दुप्पट करा 12 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवा. दुप्पट करून 1 मिळवला. 13चा दुप्पट 26, दुप्पट म्हणजे 2 निघून तो आपण आणि अधिक 1 करा 27. 27चा दुप्पट 54 आणि 54 मध्ये 1 मिळवा 55. तसंच आता 55चा दुप्पट किती असतो. 55चा दुप्पट 110 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवा म्हणजे 111. पर्याय क्रमांक 3 येतं लक्षात. 22 नंबरचा प्रश्न पहा. 0, 7, 26 आणि 63. काय वाटतं तुम्हाला 0, 7, 26 आणि 63. मग इथं व्यवस्थित पहा. 1चा घन 1, त्यातून 1 वजा करा 0. 2चा घन 8, त्यातून 1 वजा करा 7. 3चा घन 27, 27 मधून 1 वजा करा 26. 4चा घन
64, 64 मधून 1 वजा करा 63, आणि पुढचा पॅटर्न काय असेल मग 5चा घन त्यातून 1 वजा करा, मग 5चा घन असतो 125, त्यामधून 1 काढा म्हणजे 124, पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. वर्ग आणि घन संख्या पाठ करा व्यवस्थित. अलग लक्षामध्ये. पुढचा प्रश्न आपण पाहू. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, एकूण 35 प्रश्न आहे. चला आता इथून पुढे तुम्हाला होमवर्क असणार आहे. घ्या मग स्क्रीनशॉट किंवा सोडवा मग व्हिडिओ पॉज करून. हे पहा हे किती झाले 28 पर्यंत, आणि त्यानंतर हे पुढचे 29 पासून 35 पर्यंत. थांबा 29 दिसत नाही तुम्हाला. घ्या 29 पासून हे 34, हा 35. ओके, प्रयत्न करावाच लागेल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. तुमचा सराव देखील होईल है ना. आपला व्हिडिओ थोडा शॉर्ट होईल. तुम्हाला मेन कन्सेप्ट समजली, तुम्ही तेवढं लक्षात ठेवा फक्त. मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, क्रम ओळखणे आणि त्यामध्ये संख्या मालिका. मग आपल्याला 3-4 संख्या दिलेल्या असेल, पुढची संख्या शोधायची, म्हणजे त्यांच्यामध्ये फरक किती हे पाहायचं. ते वर्ग संख्या आहे त्यामध्ये काय मिळवले का, ती घन संख्या आहे, ती मूळ संख्या आहे का संयुक्त संख्या आहे, गुणाकार भागाकार, असं लॉजिक तिथं लावत चालायचं आणि तुम्हाला पुढची संख्या मिळणार आहे. आणि सगळ्यात बेस्ट तुम्ही फरक काढा, किती मिळवलं तर पुढचा मिळतो असा फरक काढा है ना. आणि त्याचबरोबर आपण भरपूर प्रश्न सोडवले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्रम ओळखणे, आकृत्यांची मालिका, म्हणजे आता आकृती दिलेल्या असेल, पुढची आकृती शोधायची पहिल्या 3 आकृतीचा निरीक्षण करून. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.